नमस्कार मित्रांनो, हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, आपला जो काही बीड पोलीस पाटील भरतीचा पेपर आहे, हा 22 फेब्रुवारीला असणार आहे. आणि यामध्ये मित्रांनो, आपल्याला कमी वेळ आहे पहा, अतिशय कमी वेळ राहिलेला आहे आणि संधी म्हणजे अशी, की आपल्याला गावातल्या गावामध्ये नोकरी पहा. आता बघा, जेवढे काही दिवस राहिले, त्यासाठी तुम्हाला एकदम IMP असे प्रश्न मी देणार आहे पहा. ₹249 त्या प्रश्नाची किंमत असणार आहे पहा. यामध्ये तुम्हाला बीड जिल्ह्याची माहिती, त्याचसोबत जे काही लेटेस्टच्या चालू घडामोडी असतील, त्याचबरोबर पोलीस पाटलाचे जे काही महत्त्वाचे कर्तव्य असतील, जे काही पोलीस पाटलाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा, हे सगळे तुम्हाला मिळणार आहेत. ₹249 ला मित्रांनो. ₹249 कडे आत्ता बघू नका. तुम्हाला या ठिकाणी ही नोकरी मित्रांनो गावातल्या गावामध्ये असणार आहे. 15,000 पेक्षा या ठिकाणी पगार आहे मित्रांनो. आणि कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ₹249 ला मित्रांनो ही PDF आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. PDF अतिशय IMP असणार आहे. या PDFचा तुम्ही परिपूर्ण फायदा करून घ्या पहा. लवकर बघा, 9325230840 या नंबरला पेमेंट करा ₹249. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. आणि त्यासोबत बघा, या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण बीड पोलीस पाटील भरतीचा एक स्पेशल WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही तो ग्रुप नक्की जॉइन करा. पहिला प्रश्न मित्रांनो, कर्करोगावरील उपचारासाठी टिंब वापरतात. आता जे काही कर्करोग आहे त्याच्या उपचारासाठी मित्रांनो काय वापरलं जातं, तर कोबाल्ट वापरलं जातं. लक्षात ठेवायचं, ऑप्शन क्रमांक बी कोबाल्ट. दुसरा प्रश्न मित्रांनो, कोलारू हे गोड्या पाण्याचं सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं? कोलारू हे गोड्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यात, असा प्रश्न आहे बघा, जिल्ह्यात नाही, कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो, हे कर्नाटक राज्यामध्ये. कोणत्या? कर्नाटक राज्यामध्ये. भारतामध्ये कोणत्या प्रकारची शासन प्रणाली आहे? भारतामध्ये कोणत्या प्रकारची शासन प्रणाली आहे? चला द्या उत्तर, आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर मित्रांनो, कोणत्या प्रकारची आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, संसदीय प्रकारची शासन प्रणाली पहा. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर कोण होते मित्रांनो? JB कृपलानी होते. लक्षात ठेवायचे पहा, JB कृपलानी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मानवी रक्ताचे एकूण वजन शरीराच्या वजनाच्या सुमारे किती टक्के असतं? तर किती टक्के असतं मित्रांनो? 9% याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे, 9% इतकं असतं पहा. कोरोना मुक्त भारतातील पहिलं राज्य कोणतं होतं? तर गोवा राज्य मित्रांनो पहिलं कोरोना मुक्त होतं पहा. गुरु शिखर हे कोणत्या पर्वतातील उंच शिखर आहे? गुरु शिखर हे कोणत्या पर्वतामधील उंच शिखर आहे? तर मित्रांनो, हे अरवली. ऑप्शन क्रमांक डी, अरवली याचं काय आहे पहा, बरोबर उत्तर आहे पहा. केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना कधी झाली? केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना कधी झाली? तर 2005. मित्रांनो लक्षात ठेवा, 2005 ला केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना झाली पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणतं वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चालू केलं? तर ऑप्शन क्रमांक सी, मूकनायकेचं बरोबर उत्तर आहे पहा. पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर पंचशील तत्वाचे जनक म्हणून पंडित नेहरू यांना ओळखलं जातं पहा. नेक्स्ट पहा, जालियनवाला बाग हत्याकांड याच्या निषेधार्थ सर पदवीचा त्याग कोणी केला होता? तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर. ऑप्शन क्रमांक सी, रवींद्रनाथ टागोर यांनी या ठिकाणी केला होता पहा. महाराष्ट्राचा भूप्रदेश खालीलपैकी कोणत्या हवामानाच्या पट्ट्यामध्ये येतो? तर महाराष्ट्राचा भूप्रदेश हा कोणत्या हवामानाच्या पट्ट्यात येतो, असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. तर ऑप्शन क्रमांक ए, उष्णकटिबंधीय याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ए, उष्णकटिबंधीय. पुणे करार महात्मा गांधी आणि टिंबटिंब यांच्यामध्ये झाला. तर लक्षात ठेवा मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये काय झालं मित्रांनो? पुणे करार झाला होता पहा. कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोठे आहे? सांगा पटकन. तर कर्नाळा मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक बी, रायगडमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. कर्नाळ कुठं? रायगडमध्ये. नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये कोणती संस्था स्थापन केली आहे? नीती आयोगाच्या धर्तीवर. तर ऑप्शन क्रमांक सी मित्रांनो, मित्र. लक्षात ठेवायचं बघा, मित्र संस्था स्थापन केली पहा. हैदराबाद संस्थानामध्ये भारत विलीन व्हावे म्हणून कोणी आंदोलन केलं होतं? तर कोणी केलं होतं मित्रांनो? स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलं होतं पहा. कोणी? स्वामी रामानंद तीर्थ यांनी. बघा, बोटावर मोजण्याजोगे दिवस आपल्या हातामध्ये राहिलेले आहेत. अजून सुद्धा आपण हलगर्जीपणा सोडलेला नाही पहा. अतिशय चांगल्या जागा सुटलेल्या आहेत पहा. एवढ्या जागा बघा, या ठिकाणी खूप चांगल्या जागा आहेत. आणि मित्रांनो, ह्या संधीचं सोनं करून घ्या. वेळ फार कमी आहे मित्रांनो. आणि बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी PDF तयार केल्या आहेत मित्रांनो. सर्व विषयाच्या PDF मित्रांनो आपण तयार केल्या आहेत. तुम्ही प्रश्नांची क्वालिटी बघा, आपण कसे प्रश्न बनवलेत पहा. आता मित्रांनो, पेपर सोपे येत नाही पहिल्यासारखे. आता पोलीस भरतीची जी काही लेवल असते त्यासारखाच थोडा पेपर असतोय. सगळ्यांनी लक्ष द्या पहा. मित्रांनो, ₹249 कडे पाहू नका.
₹249 आपण कुठं पण पेट्रोलला कुठं पण गेलं तरी चक्कर जरी आणली एखाद्या ठिकाणी तरी पण उडून जातात. परंतु एकदा जर आपल्याला नोकरी लागली तर 100% याचा फायदा होणार आहे. कायमची भाकर आपली ही राहणार आहे पहा. गावातल्या गावात असणार आहे. आपल्याला कुठं बाहेर रूमचं भाडं द्यायचं नाही, काही नाही. गावातल्या गावात आपला जॉब आहे पहा. मित्रांनो यासाठी 10,000 प्रश्न मिळणार आहेत. फोनपे, Google पे नंबर आपला 9325230840 आहे. मित्रांनो ₹249 काहीच नाहीत. लवकरात लवकर पेमेंट करा आणि लवकरात लवकर पी-डी-एफ घेऊन टाका. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ही पी-डी-एफ तयार केलेली पहा. यामध्ये तुम्हाला चालू घडामोडीसुद्धा मिळणार आहेत. महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, इतिहास, चालू घडामोडी सगळे विषय असणार आहेत पहा. लवकरात लवकर पी-डी-एफ घेऊन टाकायची पहा. वेळ वाया घालवायचा नाही पहा. आता जे काही दिवस आहेत हे अभ्यासाचे दिवस आहेत पहा. एवढे 20 दिवस खाली मान घालून तुम्ही अभ्यास करा. नक्कीच तुम्हाला बघा या ठिकाणी फायदा होईल. एक-एक मिनिटं व्हायला घालू नका पहा. मिनिटा-मिनिटाचा उपयोग करा. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. कारण की जी काही शेवटची फाईट असते, म्हणजे जी काही शेवटचा वेळ असतो, हा वर्षभर अभ्यासाला भारी पडत असतो. त्यामुळे लवकरात लवकर योग्य दिशेने अभ्यास करा. असं नाही का तुम्ही माझेच पी-डी-एफ घ्या. तुम्ही कोणते पण पी-डी-एफ घ्या, परंतु अभ्यास करा पहा. नक्कीच फायदा आपला होणार आहे पहा. कारण की ही वेळ अशी आहे, की ही वेळ वाया घालून काही उपयोग होणार नाही. जास्त काही सांगत नाही पहा. 10,000 प्रश्न भेटतील ₹249 ला. ह्या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा Google पे करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला टाकायचा. सन 1935 मध्ये वर्धा या ठिकाणी महात्मा गांधीजींनी कोणतं आश्रम चालू केलं होतं? तर कोणतं मित्रांनो? तर सेवाग्राम आश्रम. ऑप्शन क्रमांक बी सेवाग्राम आश्रम चालू केलं होतं पहा. सन 1925 मध्ये झालेल्या काकोरी कटाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर 1925 मध्ये जो काही काकोरी कट झाला होता, याचं नेतृत्व केलं होतं मित्रांनो चंद्रशेखर आझाद. ऑप्शन क्रमांक सी चंद्रशेखर आझाद. सावरकरांनी अभिनव भारत संघटनेची स्थापना कोठे केली होती? तर अभिनव भारत संघटनेची स्थापना ऑप्शन क्रमांक बी नाशिक या ठिकाणी केली होती मित्रांनो. लक्षात ठेवा, नाशिक या ठिकाणी केली होती. नेक्स्ट मित्रांनो, स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली? तर कोणत्या वर्षी झाली मित्रांनो? तर 1951 मध्ये स्वतंत्र भारताची पहिली जनगणना झाली होती. लक्षात ठेवायचं आहे 1951 मध्ये. रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे? तर मित्रांनो मलेरिया मलेरिया रोगाचं लक्षण आहे मित्रांनो. कोणत्या योजनेअंतर्गत हंगामी सरकाराची शिफारस करण्यात आली होती? तर कोणती योजना होती मित्रांनो? त्रिमंत्री योजना होती. ऑप्शन क्रमांक डी. कोणत्या योजनेअंतर्गत हंगामी सरकारची शिफारस केली होती? तर त्रिमंत्री योजना होती. खजुराहो लेणी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मध्य प्रदेशमध्ये मित्रांनो. ऑप्शन क्रमांक डी. मध्य प्रदेशमध्ये पहा. भाषिक तत्वावर निर्मित करण्यात आलेले पहिले राज्य कोणतं आहे? तर आंध्र प्रदेश. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे आंध्र प्रदेश हे भाषिक तत्वावर निर्मित करण्यात आलेलं पहिलं राज्य होतं पहा. साने गुरुजींचा अमृतपुत्र म्हणून कोणी गौरव केला? तर साने गुरुजींचा अमृतपुत्र म्हणून कोणी गौरव केला? तर ऑप्शन क्रमांक सी विनोबा भावे. ऑप्शन क्रमांक सी विनोबा भावे यांनी केला होता. कॉपर सल्फेटला टिंबटिंब या नावाने ओळखली जाते. कोणत्या नावाने ओळखली जाते सांगा पटकन. तर मित्रांनो कॉपर सल्फेटला ऑप्शन क्रमांक बी मोरचूद या नावाने ओळखलं जातं. लक्षात ठेवा मोरचूद. भारताने कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण केलं? कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण केलं? तर ऑप्शन क्रमांक डी 1999. लक्षात ठेवायचं आहे 1999. नीती आयोगाचे सध्याचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर कोण आहेत मित्रांनो? सुमन बेरी. ऑप्शन क्रमांक सी सुमन बेरी हे याचं योग्य उत्तर आहे पहा. सुमन बेरी. चष्म्याची भिंगाची शक्ती कशामध्ये मोजली जाते? तर जे काही चष्मा असतो त्याच्या भिंगाची शक्ती मित्रांनो कशामध्ये मोजली जाते? तर डायऑप्टरमध्ये. ऑप्शन क्रमांक सी डायऑप्टरमध्ये मित्रांनो ही मोजली जाते. नेक्स्ट मित्रांनो मोटेरा या क्रिकेट स्टेडियमचं नवीन नामकरण काय करण्यात आलं आहे? तर नवीन नामकरण नरेंद्र मोदी करण्यात आले पहा. मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या निळ्या शाईमध्ये काय असतं? अतिशय आय-एम-पी प्रश्न आहे मित्रांनो, की शाईमध्ये कोणता रासायनिक घटक असतो? तर सिल्व्हर नायट्रेट. ऑप्शन क्रमांक बी सिल्व्हर नायट्रेट असतं पहा. सैनिकी पेशी असे कोणत्या पेशींना म्हटलं जातं? तर मित्रांनो लक्षात ठेवा पांढऱ्या पेशींना. ऑप्शन क्रमांक ए पांढऱ्या पेशींना सैनिकी पेशी म्हणून ओळखलं जातं. कोणत्या महसूल पद्धतीमध्ये शेतकरी जमीन मालक बनले? तर कोणती महसूल पद्धत होती मित्रांनो? तर रयतवारी. ऑप्शन क्रमांक सी रयतवारी पद्धतीमध्ये शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मालक झाले पहा. नेक्स्ट मित्रांनो ब जीवनसत्व समूहामध्ये एकूण किती जीवनसत्वाचा समावेश आहे? ब जीवनसत्वामध्ये. तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 8 याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा 8.
डोकलाम पठार हे कोणत्या देशाचा भाग आहे? डोकलाम पठार हे कोणत्या देशाचा भाग आहे? तर भूतान, ऑप्शन क्रमांक डी. भूटान याचं काय पहा योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा भूटान. महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर कोणतं आहे? तर महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर मित्रांनो साल्हेर. पहिल्या क्रमांकाचं मित्रांनो कळसुबाई हे दुसऱ्या क्रमांकाचं आहे. बघा ते ट्रिक आहे कसामी हसतो. आहे ना कसामी हसतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार जाहीर करतात? आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार जाहीर करतात? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी 360 कलमानुसार ही जाहीर केली जाते. पहा, हिंदुकुश पर्वतरांग कोणत्या देशामध्ये आहे? तर मित्रांनो ही अफगाणिस्तानमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शन क्रमांक सी. ग्लुकोमिया हा जो रोग हा कोणत्या अवयवाला होतो? तर मित्रांनो हा डोळ्याला होतो. ऑप्शन क्रमांक ए डोळे. हरियाणामधील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? तर हा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर गुरुग्राम या नावाने ओळखलं जातं. पहा ऑप्शन क्रमांक डी गुरुग्राम. भारताचा राष्ट्रध्वजाची रुंदी आणि लांबीचं प्रमाण आपल्याला विचारलेलं आहे. पहा, तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 2:3. लक्षात ठेवा 2:3. नेक्स्ट पहा, सूर्यमालेमधील कोणत्या ग्रहाचं गुरुत्वाकर्षण सर्वात जास्त आहे? तर गुरु, ऑप्शन क्रमांक सी गुरु याचं काय पहा योग्य उत्तर आहे. नेक्स्ट पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक डी लडाख याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. पहा, आशियातील सर्वात मोठं पक्षी अभयारण्य कोणतं आहे? तो ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो भरतपूर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवा भरतपूर. भारताने आर्थिक नियोजनाची प्रेरणा कोणत्या देशाकडून घेतली? तर मित्रांनो ही रशियाकडून घेतली. पहा ऑप्शन क्रमांक बी रशिया. रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तो ऑप्शन क्रमांक सी मित्रांनो वि स पाग यांना ओळखलं जातं. कोणाला? वि स पाग यांना ओळखलं जातं. खूप महत्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामधील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर समुद्र किनारा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी समुद्र किनारा. देशामधील पहिलं फुलपाखरू उद्यान कोणत्या राज्यात झालं आहे? तर आसाममध्ये मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? चला स्टार मारून लिहून ठेवा. ग्रामपंचायतीचा सचिव असतो ग्रामसेवक. ऑप्शन क्रमांक डी ग्रामसेवक. लोकपाल ही यंत्रणा सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये चालू झाली? तर मित्रांनो ही स्वीडनमध्ये चालू झाली. पहा ऑप्शन क्रमांक ए स्वीडन. पुढचा प्रश्न आहे बघा, मुंबई शहर हे जिल्हा मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? मुंबई शहराचं जिल्हा मुख्यालय. तर ऑप्शन क्रमांक ए फोर्ट. शरीरामधील कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण वाढल्यास काय होण्याची शक्यता असते? तर ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो मूतखडा. ऑप्शन क्रमांक बी मूतखडा होण्याची शक्यता असते. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचं वजन किती असतं? किती असतं मित्रांनो? 14.200 ग्रॅम. नेक्स्ट पहा, कोरोनामुळे चर्चेत आलेली निजामुद्दीन मकरज मशीद कोणत्या ठिकाणी आहे? तर ही दिल्लीमध्येच आहे. पहा, ग्रामपंचायतींना वेगवान इंटरनेट सेवेने जोडणारी केंद्रीय योजना कोणती आहे? तर भारत नेट. ऑप्शन क्रमांक सी भारत नेट. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम जिंकलेल्या तोरणा किल्ल्याला काय नाव दिलं? तर काय नाव दिलं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक डी प्रचंडगड असं नाव दिलं. पहा लक्षात ठेवा प्रचंडगड. भारतीय नागरिकत्व कायदा कधी तयार करण्यात आला? पहा भारतीय नागरिकत्व कायदा कधी तयार करण्यात आला? तर 1955 मध्ये मित्रांनो भारतीय नागरिकत्व कायदा तयार करण्यात आला. लायन फ्लॅग असे कोणत्या देशाच्या ध्वजाला संबोधलं जातं? तर श्रीलंका याचं बरोबर उत्तर आहे. पहा लक्षात ठेवा श्रीलंका. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असं कोणाला म्हटलं जातं? तर महात्मा ज्योतिबा फुले. ऑप्शन क्रमांक ए महात्मा फुले यांना म्हटलं जातं. पहा, महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखलं जातं? हा पॉईंट पण लक्षात ठेवा बुकर टी वॉशिंग्टन. तर बुकर टी वॉशिंग्टन मित्रांनो कर्मवीर भाऊराव पाटील यांना ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक ए कर्मवीर भाऊराव पाटील. महाराष्ट्र बाहेर भागवत धर्माचा प्रचार कोणी केला? तर कोणी केला मित्रांनो? संत नामदेव यांनी केला. पहा कोणी केला? संत नामदेव. उपसरपंच पदासाठी किमान वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात उपसरपंच होण्यासाठी? तर लक्षात ठेवा 21 वर्ष कंप्लीट असली पाहिजेत. युनिव्हर्सल डोनर म्हणजे कोणता रक्तगट असतो? युनिव्हर्सल डोनर.
ओ लक्षात ठेवा मित्रांनो ओ. आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा, आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता होतो? ग्वाइटर आजार होतो पहा. इसवी सन 1875 मध्ये इंडियन लीगची स्थापना कोणी केली? मित्रांनो कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक सी आनंद मोहन बोस यांनी केली पहा. आनंद मोहन बोस. भारताची प्रमाणवेळी कोणत्या ठिकाणावरून निश्चित केली आहे? सांगा पटकन. तो ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो प्रयागराज अलाहाबाद या ठिकाणामधून. केंद्रीय कायदे मंडळामध्ये बॉम्बस्फोट करणारे भगतसिंगचे सहकारी कोण होते? तर मित्रांनो भगतसिंगचे सहकारी कोण होते असं विचारलंय. तो ऑप्शन क्रमांक सी मित्रांनो बटुकेश्वर दत्त होते पहा. लक्षात ठेवा बटुकेश्वर दत्त. भारतीय राज्यघटनेमधील कितव्या परिशिष्टामध्ये शपथांचे नमुने देण्यात आले आहेत? तो ऑप्शन क्रमांक सी मित्रांनो तिसऱ्या. लक्षात ठेवायचं आपल्याला तिसऱ्या. पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? तर मित्रांनो पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कॅन्सर होतो पहा. ऑप्शन क्रमांक एक कॅन्सर. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोणत्या ठिकाणी केली? तर सिंगापूर. ऑप्शन क्रमांक ए सिंगापूर याचं बरोबर उत्तर आहे पहा. पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर पंडित नेहरू यांना ओळखलं जातं पहा. खाद्यपदार्थामध्ये खाण्याच्या सोड्याचा अधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? तर मित्रांनो जर आपण अधिक सोडा वापरला तर सगळ्यात जास्त या ठिकाणी कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर मित्रांनो सोडा आपण भजी करताना सुद्धा वापरतो आणि त्यावेळेस काय होतं पहा, तर क जीवनसत्वाचा सगळ्यात जास्त या ठिकाणी नाश होतो पहा. क जीवनसत्व. नेक्स्ट आहे पहा, शेअर बाजाराची सुरुवात करणारा जगातील पहिला देश कोणता आहे पहा? शेअर बाजार चालू करणारा पहिला देश कोणता आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी नेदरलँडने सर्वात पहिल्यांदी शेअर मार्केट चालू केलं होतं पहा. ढिंगे एक्सप्रेस म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर लक्षात ठेवा मित्रांनो ढिंग एक्सप्रेस म्हणून हिमा दासला या ठिकाणी ओळखलं जातं. लक्षात ठेवा मित्रांनो हिमा दास. वाचनालयाची चळवळ महाराष्ट्रावर कोणी चालू केली होती? तर गोपाळ हरी देशमुख यांनी मित्रांनो वाचनालयाची चळवळ चालू केली होती. मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर कोण होते मित्रांनो? आगा खान होते पहा. लक्षात ठेवायचंय आगा खान. बंगालची फाळणी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली? बंगालची फाळणी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली? तर 1911 मध्ये मित्रांनो बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. भारतीय संगीताचा पाया कोणत्या वेदाने घातला? तर सामवेद. ऑप्शन क्रमांक सी सामवेदाने या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, पंचायत समिती सभापती कार्यालय किती असतो? कार्यकाळ किती असतो मित्रांनो असा प्रश्न आहे की पंचायत समितीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 2.5 वर्षाचा असतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक ए 2.5 वर्ष. नेक्स्ट पहा, भारतामध्ये पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कधी प्राप्त झाला होता? तर 24 एप्रिल 1993 मित्रांनो हा प्राप्त झाला होता. 24 एप्रिल 1993. भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर भारतीय हरित क्रांती आपल्याला विचारलंय भारतीय. तर एम.एस. स्वामीनाथन यांना मित्रांनो लक्षात ठेवा एम.एस. स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं पहा. पुढीलपैकी कोणतं पीक हे कमी पावसाच्या प्रदेशामध्ये घेतलं जात नाही? कोणतं पीक हे ते कमी पावसाच्या ठिकाणी घेतलं जात नाही? तर भात हे पीक आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे भात. पुढचा प्रश्न मित्रांनो, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर मित्रांनो जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक ए नाईल नदी मित्रांनो सगळ्यात जास्त जगातील लांब नदी पहा. पाणी शुद्ध करण्याची कोणत्या वायूचा उपयोग केला जातो बघा? जे काही पाणी बघा ते शुद्ध करण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो? तर क्लोरीन. लक्षात ठेवा मित्रांनो क्लोरीनचा उपयोग या ठिकाणी केला जातो पहा. नेक्स्ट हे पहा मित्रांनो, इस्रोची स्थापना कधी झाली? बघा इस्रोची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक सी मित्रांनो 15 ऑगस्ट 1969 ला इस्रोची स्थापना झाली पहा. समजलं? नेक्स्ट मित्रांनो, वैयक्तिक सत्याग्रहामध्ये पहिले सत्याग्रह कोण होते पहा? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? ते कोण होते? विनोबा भावे होते. ऑप्शन क्रमांक सी विनोबा भावे. भारतामध्ये कोणत्या वर्षी भोपाळ वायू दुर्घटना झाली होती?
तर 1984ला मित्रांनो भोपाळ वायू दुर्घटना झाली होती पहा. पुढीलपैकी कोणतं राज्य तंबाखू उत्पादनामध्ये अग्रेसर आहे? कोणतं राज्य तंबाखू उत्पादनामध्ये अग्रेसर आहे? तर आंध्र प्रदेश. कोणतं राज्य मित्रांनो? आंध्र प्रदेश तंबाखू उत्पादनामध्ये अग्रेसर आहे पहा. 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष म्हणून निवड झाली. तर कोणाची झाली? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची या ठिकाणी निवड झाली पहा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची. आर्थिक निरासरणाचा सिद्धांत कोणी मांडला? तर मित्रांनो दादाभाई नौरोजी यांनी मांडला पहा. ऑप्शन क्रमांक सी दादाभाई नौरोजी यांनी. पांढऱ्या हत्तीचा देश म्हणून कोणत्या देशाला संबोधलं जातं? तर मित्रांनो थायलंडला पांढऱ्या हत्तीचा देश म्हणून संबोधलं जातं पहा. खालीलपैकी कोणतं राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये नाही? तर मित्रांनो कोणतं राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये नाही? तर सगळे राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामधलेच आहेत पहा. नवेगाव, ताडोबा, पीएच कुठे नागपूरमध्ये पहा. समजलं? आणि मित्रांनो ही यापैकी नाही म्हणजे सगळे महाराष्ट्रामधलेच आहेत पहा. राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्ये आहेत? मूलभूत कर्तव्ये किती आहेत? तर किती मित्रांनो 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे टिंब मानले जातात. तर मित्रांनो सरसेनापती, घटनात्मक प्रमुख आणि कार्यकारी प्रमुख वरीलपैकी सर्व मित्रांनो लक्षात ठेवा. संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे सरसेनापती, घटनात्मक प्रमुख आणि कार्यकारी प्रमुख म्हणून सगळे काही मानले जातात पहा. ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर बघा संत तुकडोजी महाराज मित्रांनो ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक आहेत पहा. संत तुकडोजी महाराज. चळवळ करा, अखंड चळवळ करा हा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते? तर मित्रांनो कोण होते? तर ऑप्शन क्रमांक सी विनोबा भावे होते पहा. ऑप्शन क्रमांक सी विनोबा भावे याचं बरोबर उत्तर आहे पहा. कोण होते? विनोबा भावे. 97 नंबरचा प्रश्न ऑप्शन क्रमांक सी त्याचं उत्तर आहे. राज्य निवडणूक आयोगाचे बघा राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती टिंब हे करतात. तर कोण करतात मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी राज्यपाल करतात. ऑप्शन क्रमांक बी राज्यपाल आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे बघा फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली? तर 1789. ऑप्शन क्रमांक बी 1789ला मित्रांनो फ्रेंच राज्यक्रांती झाली पहा. पुढीलपैकी आपल्याला बरोबर विधान कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे पहा. तर बघा पृथ्वी सूर्याभोवती फिरते फक्त एवढंच विधान या ठिकाणी योग्य आहे पहा. बाकी सगळे अयोग्य आहेत पहा. पृथ्वी आपली सूर्याभोवती फिरते हेच योग्य आहे. लवकरात लवकर पीडीएफ घ्या. 249 रुपये आपण कुठं जरी गेलो तर पेट्रोलला खर्च होते पहा. त्यामुळं याच्याकडे पाहू नका. संधीचं सोनं करा कारण की अशी संधी वारंवार भेटत नसते पहा. कारण की मित्रांनो गावातल्या गावामध्ये जॉब असणारे मानधन सुद्धा चांगलं आहे बघा. पगार सुद्धा या ठिकाणी चांगला आहे. फिक्समध्ये पेमेंट आपल्या खात्यावर जमा होणार आहे पहा. बरोबर आहे की नाही? 249 रुपये आपण चिकन जरी घ्यायला गेलो तरी संपून जातात पहा. 1 किलो चिकन सुद्धा या ठिकाणी आता वाढलेलं आहे. बरोबर आहे की नाही? त्यामुळे लवकरात लवकर 93 25 23 0840 या नंबरला 249 रुपये सेंड करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सगळ्या पीडीएफ पाठवून देईल. पहा ही संधीचं सोनं करा. गेलेली वेळ परत येणार नाही मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर सोनं करून घ्या. गावातल्या गावात नोकरी आहे. तुमच्या जागेसाठी फॉर्म सुटला त्यामध्ये दुसऱ्या गावच्याला भरता येत नाही. फक्त तुमचाच त्या ठिकाणी अधिकार असतो. हा या ठिकाणी फायदा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी मित्रांनो 249 रुपयाची जी काही पीडीएफ आहे यामध्ये तुम्हाला बीड जिल्ह्याची सगळी माहिती भेटेल. लेटेस्ट चालू घडामोडी मिळतील. त्यासोबत मित्रांनो जे काही झालेले पेपर्स आहेत हे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे 249 रुपयामध्ये. त्यामुळे लवकरात लवकर 93 25 23 0840 या नंबरला पेमेंट करा आणि त्याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. लगेच फोनपेमध्ये जा पेमेंट करा. पैशाकडे पाहू नका. पैसे कधी पण कमवता येतील परंतु गेलेली वेळ तुम्हाला परत येणार नाही पहा आणि पस्तावा सुद्धा नंतर भरपूर होईल. त्यामुळे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा पेमेंट करा.